तर महाविकास आघाडीनं भुयारी मेट्रोच्या उद्घाटनासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होणार होतं, मात्र मोदींचा दौरा रद्द झाला आणि त्यामुळे पुण्यातल्या या मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडलंय। दरम्यान जनतेच्या पैशामधून तयार करण्यात आलेली ही मेट्रो मार्गिका तयार असून सुद्धा कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे अशी टीका करत मवियाच्या नेत्यांनी मेट्रोच्या उद्घाटनासाठी आंदोलन सुरू केलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरसह मेट्रोच्या स्थानकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर पुण्यामध्ये मेट्रो लवकर सुरू व्हावी, ही भुयारी मेट्रो आहे आणि ही मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी मवियाचे कार्यकर्ते, मवियाचे नेते सध्या आंदोलन करतात। कालच खरं तर या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होतं, मात्र काल पुण्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट होता आणि त्यामुळे मोदींची सभा, मोदींचा दौरा रद्द झालेला होता आणि त्यामुळे पुणे मेट्रोचं उद्घाटन सुद्धा लांबणीवर पडलेलं आहे। मात्र मेट्रो तयार आहे आणि तरी सुद्धा ती पुणेकरांच्या सेवेत नाहीये आणि निश्चितच हा पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय आहे अशी टीका करत सध्या हे आंदोलन मवियाच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं सुरू आहे आणि हे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात। आता ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत पोलीस आम्हाला मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये जाऊ देत नाही तोपर्यंत हा ठिय्या सुरूच राहणार असल्याचं आताच प्रशांत जगताप यांनी काही वेळापूर्वी सांगितलं। पुणे मेट्रो स्थानकाच्या बाहेर अशा प्रकारे हे सध्या आंदोलन सुरू आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट असा हा भुयारी मार्ग आहे मेट्रोचा आणि काल उद्घाटन झालं असतं तर मेट्रो आजपासून पुणेकरांच्या सेवेत आली असती आणि त्यामुळेच हा अशा प्रकारे आक्रमक होत आंदोलन मवियाचं सुरू आहे। मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे, आज जाऊ दिलं जात नाहीये। पुण्यातल्या मेट्रोच्या विविध स्थानकांवर सुद्धा आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। एक प्रतिकात्मक फीत कापून या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन मवियाकडून आता करण्यात आलेलं आहे। मात्र अर्थातच याचा औपचारिक उद्घाटन हे 29 सप्टेंबरला आता नियोजित करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबरला हे मेट्रोचं उद्घाटन होईल, मात्र ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। तेव्हा मवियाचे नेते या संदर्भात आक्रमक झालेले पुण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन सध्या सुरू आहे। पोलीस या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलिसांना ऐकण्यास तयार नाहीयेत। तुमच्याकडे निर्णय घ्यायची क्षमता आहे का नाही? तुमच्याशी काय बोलायचं? पहिला 5 वर्ष उशीर झाला ना, तुम्हाला निर्णय घ्यायची क्षमता आहे, तुम्हाला अधिकार असेल तर बोला। माझा प्रश्न पुणेकरांची मेट्रो सुरू झालीच पाहिजे। पुणेकरांच्या पैशातनं सुरू होणारी मोटर आज सुरू का होत नाही? तुम्ही पावसाला घाबरले म्हणून तुम्ही येत नाही। ही मेट्रो तुमची आहे, आमची आहे, पोलिसांची आहे, पुणेकरांची आहे, मग त्याचं उद्घाटन का होत नाही? मेट्रो आमच्या पुणेकर जनतेची मेट्रो आहे आणि आम्ही ती मिळवणारच। पुणेकरांच्या हक्काची मेट्रो आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी उद्घाटित केलेली आहे। नरेंद्र मोदी हे काय पुणेकरांचे बाप होऊ शकत नाहीत। नरेंद्र मोदीच्या खिशाला पैसा नाही, पुणेकरांच्या टॅक्समध्ये पैसा आहे। त्यामुळे ही मेट्रो चालू करण्याचा आमचा आग्रह कालही होता, आज आहे आणि आत्ताही राहील। पुणेकरांची तारखेला पाऊस पडला तर तुम्ही काय प्रश्न सांगा प्रश्न
बघा आता जे आपलं नियोजन आहे ते 29 तारखेला साधारणतः दुपारी होणार आहे. त्याची निश्चित वेळ जी आहे ती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगून देऊ. त्यासंबंधी आम्ही प्रेस नोट पण दिलेली आहे. आमच्या सर्व सोशल मीडियावर त्याच्या संबंधी जाहिरात पण आपण केलेली आहे. साहेब आमचं 29ला नरेंद्र मोदी अनुमती असेल तरी मेट्रो चालू होणार का? आमचा शब्द हवाय आम्हाला. पुढे जाणार नाही. 29 तारखेला 100% सुरू होणार आहे. ठीक आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही भाग असा रद्द झालेला आम्ही करणार नाही. रद्द होणार नाही. आम्ही आत्महत्या त्या ठिकाणी उड्या मारून बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ऍश्युरन्स देतो की 100% मेट्रो 29 तारखेला सुरू होईल. तुमची मेट्रो 29 तारखेला सुरू समाधानी नाही, पण या ठिकाणी हे पुणेकरांना सगळ्या मीडिया समोर आणि पोलीस प्रशासनासमोर शब्द देत आहेत की या ठिकाणी जर नरेंद्र मोदी त्या दिवशी परदेशी जरी गेले तर हे उद्घाटन होणार असा शब्द सोनवणे साहेबांनी दिला. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे पोलिसांनी या मेट्रोच्या आताच्या शब्दावर या ठिकाणी थांबतोय. पण 29 तारखेला उद्या जर नरेंद्र मोदी आजारी पडले किंवा बाहेर गेले म्हणून जर मेट्रोचं उद्घाटन झालं नाही, चालू जर झाली नाही, तर मग मात्र आम्ही या ठिकाणी समस्त पुणेकरांना घेऊन या ठिकाणी आतमध्ये आक्रमण करतो. आणि पोलिसांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन थांबतोय. पण पोलिस जर 29 प्रेस नोट दिलेली आहे. आमच्या सोशल मीडियावर देखील सर्व ठिकाणी सांगितलं आहे की 29 तारखेला हा जो मार्ग आहे आणि स्वारगेट कात्रजचं भूमिपूजन हे नक्की होणार आहे. सर्वसामान्य पुण्याला मेट्रो मिळणार 29 तारखेला. जसं उद्घाटन झालं त्याच्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. सर्वसामान्य लोक हो, प्रवास करू शकतील. दोघं बाजूने प्रवास करू शकतील. स्वारगेट ते महाविकास आघाडीचे नेते समाधानी आहेत का आता? या ठिकाणी पुणेकरांच्या समाधानासाठी किंवा पुणेकरांच्या भल्यासाठी आम्ही पुणे पोलीसचा या ठिकाणी सन्मान राखलाय. या ठिकाणी सोनवणे साहेबांनी तुमच्या समोर येऊन सांगितलेले, या ठिकाणी आम्ही त्यांना हेही सांगितलंय जर त्या दिवशी नरेंद्र मोदी चुकीने जर आजारी पडले, त्यांना परदेशी जावं लागलं तर ही मेट्रो चालू कसल्या वर्षी होणार असा प्रश्न